मलईसारखा मेथीच्या भाजीची ग्रेव्ही पाहणार आहे। त्यामध्ये आपण काजू टाकलेले नाही, बटर टाकलेले नाही, तरी पण मेथीची भाजी खूप सुंदर झालेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। 50 ग्रॅम मेथी घेतलेली आहे। आता मेथी चांगली 3 वेळा स्वच्छ धुवून थोडीशी सुकून म्हणजे त्यातलं पाणी काढून अशी बारीक अशी चिरून घेत आहे। आता थंडीचे दिवस असल्यामुळे मेथीचं वेगवेगळ्या प्रकारे आपण मेथीचा वापर करू शकतो, जे शरीरासाठी अगदी आरोग्यकारक असते। आता आपल्याला त्याच्यासाठी मसाला बनवायचा आहे। तर कढईमध्ये 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता गॅस मी मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता शेंगदाणे असे भाजून घ्यायचे छानपैकी असे खरपूस। आता शेंगदाणे भाजल्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा धने टाकायचे। धनेही चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर त्याच्यामध्ये 2 बेडकी मिरची टाकलेली आहे, तेही चांगली भाजून घ्यायची। आता त्यामध्ये पाव चमचा मी बडीशेप टाकलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मिरे 2-4 मिरे टाकले तरी चालतात। त्यानंतर 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत। आता हे छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मसाला भाजून घ्यायचा आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण एका ताटात ओतून थंड करायला ठेवायचे। आता थंड झाल्यानंतर मिक्सरचा छोटं भांडं घ्यायचं आणि हे सगळा मसाला त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर मसाला चांगला बारीक करून घ्यायचा आहे। अगदी मलईसारखा असा मसाला बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, इतका बारीक केलेला आहे मसाला। हे बघा, अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अगदी मस्त असा मसाला बारीक झालेला आहे। त्यानंतर गॅसवर काय करायचं, कढई ठेवायची। त्यामध्ये 2 चमचा तेल टाकायचं। तेल चांगलं तापून द्यायचं। गॅस आपण मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता त्यामध्ये बारीक असा चमचा जिरे टाकून घ्यायचे। आता जिरे चांगले तडतडून द्यायचे। आता जिरे तडतडले की त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून कढईमध्ये तेलामध्ये टाकलेले आहेत आणि आता चांगले तळून घ्यायचे आहेत। आता 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा कलर चेंज होईल। आता कलर चेंज झाला, थोडासा कलर हे बघा चेंज होत चाललेला आहे। आता कलर चेंज झाला की त्यामध्ये 1 इंच असं आलं घेऊन तेही बारीक असं चिरून टाकलेले आहे आणि 3-4 मिरच्या बारीक चिरून कढईमध्ये टाकलेले आहेत तेलात। तर तेही चांगले परतून घ्यायचे आहेत। तेही 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचं आहे। मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। जेवढं तिखट पाहिजे तर जास्त मिरच्या, कमी हवी असेल तर कमी तिखटच्या, की लहान मुलं खात असेल तर नाही टाकले तरीही चालतं। आता चांगलं परतून घ्यायचं आहे। 2 मिनटं चांगल्या मिरच्या तळेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। आता पूर्ण कांद्याचा आता कच्चा पण गेलाच पाहिजे आणि एकदम सॉफ्ट पण झाला पाहिजे, अशा पद्धतीने कांदा
चांगला परतून घ्यायचा आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी मटार टाकलेले आहे. आता मटार चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये. मटार पण चांगले सॉफ्ट झाले पाहिजेत, अशा पद्धतीने परतायचे. त्यानंतर अर्धी वाटी टोमॅटो, म्हणजे मी एक मोठा टोमॅटो घेतला होता, तोही बारीक चिरून त्यामध्ये टाकायचा आणि तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. आता टोमॅटो एकदम सॉफ्ट होण्यासाठी मी त्यामध्ये अर्धा चमचा आता मीठ टाकत आहे. आता मीठ टाकल्यानंतर अगदी मस्त असं सॉफ्ट टोमॅटो होतात. आता हे बघा, अशा पद्धतीने चांगलं आपण परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर 2 मिनटं असं झाकण लावून ठेवायचं. आता 2 मिनटं झालेले आहे. आपला मसाला चांगला शिजलेला आहे. छानपैकी परतून झालेला आहे आपला मसाला. आता त्यामध्ये मसाले जातील. तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा आणि पाऊण चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. तेही चांगलं शिजून द्यायचं, परतून चांगलं शिजून घ्यायचं आहे मसाला. आता थंडीमध्ये मेथीची भाजी अशी मस्तपैकी केली ना, खूप टेस्टी लागते. तुम्ही पण अशाच पद्धतीने ट्राय करा. नंतर आपण जो वाटलेला मसाला आहे ना, त्यामध्ये टाकायचा आणि 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. आणि त्यानंतर बारीक चिरलेली मेथी टाकायची आणि तीही चांगली त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी परतून घ्यायचा आणि राहिलेला मसाला पण टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये थोडंसं असं छानपैकी परतून झालं की त्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकायचं. हे बघा, असं पाणी टाकायचं आणि ते मिक्स करून मस्त असं मिक्स करून 1-2 मिनटं परत झाकण लावून ठेवायचं. 2 मिनिटांनी झाकण काढून टाकायचं. आता बघा, इतकी मस्त भाजी तयार होती. आता आपण ती भाजी एका भांड्यामध्ये सर्व करूया. अगदी मस्त अशी मलईदार भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये काजू नाही, बटर नाही, कुठलंही नाही. अगदी साध्या घरातल्या साहित्यामध्येच इतकी टेस्टी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशाच भाजी ट्राय करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तसं एक सबस्क्राईब करा आणि भाजी कशी झाली आहे याबद्दल एक कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.